सरकारवर नियंत्रण कोणाचं असतं? चला, हेच नियम आज समजून घेऊया. सरकारची ताकद आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करते, पण ती योग्य मार्गावर कशी राहते? आजचं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, म्हणजे सरकारची भूमिका खूप मोठी झाली आहे. औद्योगिकीकरण, नियोजन आणि जलद निर्णयांची गरज यामुळे सरकारची शक्ती वाढली. एवढ्या मोठ्या शक्तीसोबत एक मोठी जबाबदारी येते. मग यावर नियंत्रण कोणाचं? हाच आहे प्रशासकीय कायदा, जो राज्य आणि नागरिकांमधले संबंध ठरवतो. याचा मुख्य उद्देश आहे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि सत्तेचा गैरवापर थांबवणं. ही सगळी व्यवस्था 2 मुख्य तत्वांवर उभी आहे. एव्ही डायसी म्हणतात, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. हेच पहिलं तत्व आहे, कायद्याचं राज्य. याचा सरळ अर्थ आहे, सरकारला कायद्यानुसारच वागावं लागतं आणि कुणालाही विशेष वागणूक मिळत नाही. आता दुसरं तत्व जे आहे नैसर्गिक न्यायाचं, म्हणजे निर्णय कसा घेतला जातो हेही तितकंच महत्वाचं आहे. सोप्या भाषेत, हे निर्णय प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता आणणारे नियम आहेत. यात 2 महत्वाचे नियम आहेत. निर्णय देणारा निष्पक्षपाती असावा आणि दुसऱ्या बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे आधी नोटीस मिळायला हवी, मग बाजू मांडण्याची संधी आणि शेवटी निर्णयाचं स्पष्टीकरण. पण प्रशासनाशी वाद झाला तर जायचं कुठे? त्यासाठी आहेत प्रशासकीय न्यायाधिकरणं. ही एक प्रकारची विशेष न्यायालये आहेत, जी प्रशासकीय बाबींमध्ये जलद न्याय देण्यासाठी बनवली जातात. ह्या न्यायाधिकरणांमुळे सामान्य कोर्टांवरचा भार कमी होतो आणि लोकांना जलद व कमी खर्चात न्याय मिळतो. इथे बघा, सामान्य न्यायालयांपेक्षा न्यायाधिकरणांची प्रक्रिया सोपी, जलद आणि कमी खर्चिक असते. आता शेवटचा मुद्दा, प्रशासनाची एक मोठी ताकद आहे नियम बनवण्याची. कायदे संसद बनवते, पण छोटे छोटे नियम कोण बनवतं? हे काम होतं प्रत्यायोजित विधान पद्धतीनं. याचा अर्थ संसद प्रशासनाला काही नियम बनवण्याचे अधिकार देते, ज्यामुळे कामात लवचिकता येते. पण यावरही नियंत्रण आहे. संसद, न्यायालय आणि स्वतः प्रशासन या नियमांवर लक्ष ठेवून असतात. थोडक्यात, प्रशासकीय कायदा सरकारला कार्यक्षम बनवतो आणि लोकांप्रती जबाबदारी ठेवतो. या कायद्यामुळे राज्य मनमानी कारभार करू शकत नाही. त्याला कायद्याच्या चौकटीतच राहावं लागतं. तर सरकारची शक्ती आणि नागरिकांचे हक्क यातला योग्य तोल साधला गेला आहे का, हा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा राहील.